चॅलेंजेस अँड सोल्युशन या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी चंद्रकांत दादा पाटील, माधुरीताई मिसाळ, श्री नितीन करीरजी, श्री एन के सुधांशुजी, श्री राजेंद्र भोसलेजी, या ठिकाणी उपस्थित विधानमंडळातील आमचे सर्व सहकारी, सर्व ज्येष्ठ अधिकारी, चारही संस्था ज्या एकत्रित आलेल्या आहेत या संस्थांचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी श्री सगो बर्वे साहेब यांना विनम्र आदरांजली अर्पित करतो। आज त्यांची 111वी जयंती आहे आणि एक विजनरी प्रशासक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। पुण्याचे पहिले प्रशासक तर ते होतेच, पण नवी मुंबईपासून फरीदाबादपर्यंत विविध शहरांच्या निर्मितीमध्ये एक महत्त्वाचा वाटा असलेले अर्बन प्लॅनिंग या विषयामध्ये ज्या काळात आपल्या देशात अर्बनायझेशनच्या संदर्भात फार विचार होत नव्हता, त्याही काळामध्ये ते विजन ठेवणारे नेते म्हणून किंवा ते विजन ठेवणारे अधिकारी म्हणून बर्वे साहेबांकडे पाहिलं जातं। आणि त्यांचं करिअर कसं होतं हे करीर साहेबांनी सांगितलंच की प्रशासकापासून तर एका नेत्यापर्यंत, आणि प्लॅनिंग कमिशनमध्ये देखील त्यांनी अतिशय चांगलं काम केलं। अनेक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स त्यांनी तयार केले की जे आजही अत्यंत रेलेव्हंट आहेत, आजही दिशादर्शक आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की एकीकडे पुणे महानगरपालिकेच्या निर्मितीला 75 वर्ष होत असताना पुण्याचे पहिले प्रशासक बर्वे साहेब यांच्या 111व्या जयंतीच्या निमित्ताने पुणे अर्बन डायलॉग या ठिकाणी आपण आयोजित केला, त्याबद्दल मी या चारही संस्थांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। आहे आज महाराष्ट्रासारखं राज्य हे अनेक नागरीकरणाच्या आव्हानांचा सामना करत आहे। महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राची 50% लोकसंख्या ही 500 शहरांमध्ये राहते आणि 50% लोकसंख्या ही 40,000 गावांमध्ये राहते। 500 शहरांचा चेहरा जरी आपण बदलू शकलो तरी देखील 50% लोकसंख्येला आपण उत्तम अशा प्रकारचं जीवन त्या ठिकाणी देऊ शकतो। आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचं मंथन होणं हे अत्यंत आवश्यक आहे। आपण जर जगाचा इतिहास बघितला तर सर्व देश किंवा सर्व अर्थव्यवस्था या डेव्हलपिंगकडनं डेव्हलप्ड विकसितकडे जात असताना त्याचा मार्ग हा अर्बनायझेशनच राहिला आहे। एकही विकसित अर्थव्यवस्था अशी नाही की जी अर्बनायझेशन थांबवू शकली आहे। दुर्दैवाने आपल्या देशामध्ये वी ऑलवेज थॉट दॅट अर्बनायझेशन इज अ सिन, कारण एक प्रिन्सिपल आपलं होतं की भारत हा गावांमध्ये राहतो। ते योग्य होतं, ते चूक नव्हतं, भारत हा गावांमध्येच राहत होता। पण भारत हा जन्मभर गावांमध्येच राहील या संकल्पनेत आपण अडकलो आणि अर्थव्यवस्थेच्या विकासासोबत होणारं जे अर्बनायझेशन आहे या अर्बनायझेशनला एक पाप मानत आपण त्याला मॅनेज करण्याची कुठली व्यवस्थाच केली नाही। आज आपण पाहतोय की आपली देशातली शहरं ही कुठेतरी बकाल झालेली आपल्याला पाहायला मिळतात। याचं कारण जेव्हा हे अर्बनायझेशन होत होतं, शेवटी लोक शिक्षणाकरता, आरोग्याकरता, अपॉर्च्युनिटीज करता, जॉब्स करता, एंटरटेनमेंट करता शहरांकडे येतात। आणि मग अशा या परिस्थितीमध्ये आपण विचार केला नाही, हाऊसिंग तयार केलं नाही तर झोपडपट्टी तयार होते, अतिक्रमण तयार होतात। सगळ्यात नदी नाले ओढे हे बुजवून
किंवा त्याच्या आजूबाजूला अतिक्रमण करणे सगळ्यात सोपं असतं, त्यामुळे त्या ठिकाणी अतिक्रमण होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरं वाढल्यानंतर घनकचऱ्याचा प्रॉब्लेम तयार होतो, पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम तयार होतो, लिक्विड वेस्टचा प्रॉब्लेम तयार होतो. आणि मग अचानक आपल्याला एक दिवस लक्षात येतं की शहरं अनमॅनेजेबल झालेली आहेत, अनसस्टेनेबल झालेली आहेत, अनसस्टेनेबल झालेली आहेत, ही राहण्यालायक राहिलेली नाहीत. आणि महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर साधारण 80च्या दशकानंतर ज्या वेगानं महाराष्ट्राचं वाढे ते मला असं वाटतं की अनप्रेसिडेंटेड आहे. आणि आपल्या देशामध्ये अर्बन चॅलेंज निर्माण झालाय आणि अर्बनायझेशन इनएव्हिटेबल आहे हे साधारण आपल्याला 90च्या शेवटी लक्षात आलं. आणि त्यानंतर आपण या अर्बनायझेशनला मॅनेज करायची सुरुवात केली. आणि मला असं वाटतं की आता बऱ्यापैकी पॉलिसीज आपण तयार केलेल्या आहेत. पण आपल्यासमोर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे तर 2-3च आपले शहरं अशी आहेत की जी त्या मनाने ग्रीनफील्ड तयार झाली आहेत. बाकी सगळी जी शहरं आहेत याच्यातलं अर्बनायझेशन मॅनेज आपल्याला रेट्रोफिटिंग करावं लागतंय. आणि रेट्रोफिटिंग हे सगळ्यात कठीण आहे, हे सगळ्यात वेळ घेणार आहे. मुळामध्ये आपण अर्बन प्लॅनिंगचा विचार आज करतोय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे जे माधुरीताईंनी सांगितलं की जो प्लॅन आपण तयार करतो तो इम्प्लिमेंटेबल असला पाहिजे, इम्प्लिमेंटेशनची स्ट्रॅटेजी असली पाहिजे, इम्प्लिमेंटेशन करता फायनान्सिंगची स्ट्रॅटेजी असली पाहिजे आणि अर्थातच इम्प्लिमेंटेशनचं विल असलं पाहिजे. या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. अनेक वर्षापर्यंत डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणं म्हणजे आपल्याकडे टाउन प्लॅनिंगचा कायदा आहे, त्या कायद्याने मॅन्डेट दिलेला आहे म्हणून आपल्याला प्लॅन तयार करायचा आहे. 10-10 वर्ष प्लॅन तयार करायचा, 20 वर्षाचा प्लॅन आहे. पुढच्या 10 वर्षात त्यातलं काहीच ॲक्वायर करायचं नाही. कारण आपण बघितलं असेल तर साधारणपणे बजेट्स म्हणजे जे काही महानगरपालिकांचे बजेट आहेत आणि सरकारचंही त्याचा आणि डेव्हलपमेंट प्लॅनचा डिस्कनेक्ट वर्षानुवर्ष आपण बघितला. प्लॅन करणारे प्लॅन करतायत, डेव्हलपमेंट करणारे डेव्हलपमेंट करतायत, अशा प्रकारची अवस्था आपण बघितली. आणि त्यामुळे खरं म्हणजे आज शहरं आपली जी आहेत या शहरांमध्ये आपण जर बघितलं तर पहिल्यांदा या विकास आराखड्यांना कशा प्रकारे इम्प्लिमेंट करता येईल. आज फॉर्च्युनेटली आपण बघतो की एकतर विकास आराखड्याची आपली स्वतःची एक शक्ती असते फायनान्स करण्याची, त्या शक्तीचा उपयोग करणं. आज अनेक इन्स्ट्रुमेंट्स तयार झाले आहेत, त्या इन्स्ट्रुमेंट्सचा वापर आज पुण्यामध्ये देखील खूप वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्ट्रुमेंट्सचा वापर आपण करतो. ते फायनान्सिंगचे इन्स्ट्रुमेंट्स त्याचा वापर करणं आणि त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या फायनान्सिंग ऑप्शन्सचा विचार करणं. आज केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, खरं म्हणजे आपण जर बघितलं तर गेल्या 7-8-10 वर्षामध्ये अर्बन फायनान्सिंग किंवा अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग याच्यामध्ये एक गुणात्मक बदल आलेला आपल्याला पाहायला मिळतो. मला आठवतं की अगदी 2010-11 साली म्हणजे करीर साहेबांच्या लक्षात असेल की ज्या काळामध्ये आपलं बजेट हे साधारणपणे 3-3.5 लाख कोटीचं होतं त्यावेळी अर्बन डेव्हलपमेंटवर एकूण खर्च आपला 6,500 कोटी होता. मुंबई वगळता, मुंबईची स्वतःची एक ताकद होती, पण मुंबई वगळता 6,000-6,500 कोटी रुपये म्हणजे जवळपास 45% जी लोकसंख्या आहे त्यांच्यावर आपली 1% देखील किंवा 2% पैसे त्या ठिकाणी खर्च करायचो अशी आमची अवस्था होती. आज ही अवस्था नाही. आज जर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं बघितलं तर मोठ्या प्रमाणात विशेषतः आपल्या कॅपिटल स्पेंडिंगमध्येही आज आपल्याला हे पाहायला मिळतं की आपण शहरांवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतो आणि ही परिस्थिती आपल्याला बदलते. त्यामुळे मला असं वाटतं की महत्त्वाचा विषय हाच आहे की हा जो काही प्लॅन आपण तयार करतो हा एक फार स्टॅटिक अशा प्रकारचं डॉक्युमेंट नाही आहे, हे डायनामिक डॉक्युमेंट आहे. याचं इम्प्लिमेंटेशन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मला आठवतं की 2008 साली मला जबलपूरला त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि जबलपूरमध्ये त्यांनी एक महानगरपालिकेने मला निमंत्रित केलं होतं अर्बन डेव्हलपमेंटवर एक मला लेक्चर देण्याकरता. आणि त्यावेळी मी एक जबलपूर कसं आपल्याला चांगलं करता येईल असा एक प्लॅन त्या ठिकाणी मांडला. आणि तो प्लॅन मांडल्यानंतर मला नंतर सगळे तिथले मेयर वगैरे सगळे येऊन भेटले. म्हणाले तुम्हाला एवढं कशी जबलपूरची माहिती आहे.
म्हटलं मी तुमचा डेव्हलपमेंट प्लॅन, त्याच्या स्ट्रॅटेजीज ज्या तुमच्याच ऑफिसला होत्या त्या समजून घेतल्या, त्या मी मागितल्या, त्याचा थोडा अभ्यास केला आणि त्याच्यावर आधारित मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे मग त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांनी कधीच कोणीच म्हणजे तिथल्या जे काही अधिकारी आहेत त्यांनी त्या डेव्हलपमेंटल स्ट्रॅटेजीज ज्या तयार झाल्या होत्या त्या कधी उघडूनच बघितलेल्या नव्हत्या. त्याच्यामुळे ठीक आहे, डेव्हलपमेंट प्लॅन त्याप्रमाणे नकाशे पाहिले केले, याच्या पलीकडे कुठल्याही स्ट्रॅटेजीज त्याच्या केल्या नव्हत्या. तर मला असं वाटतं की हा जो एक कनेक्ट आहे हा एस्टॅब्लिश करणं अत्यंत गरजेचं आहे. मगाशी माधुरी त्यांनी याचा उल्लेख केला की ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो, आणि मी करीर साहेबांचं विशेष अभिनंदन त्यात करेन की अतिशय वेगानं आम्ही त्या काळामध्ये हा प्लॅनिंगची प्रोसेस कंप्लीट केली. जवळपास त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात तर 17 आपले रिजनल प्लॅन होते की जे झालेच नव्हते, नेव्हर, कधीच केले नव्हते. ते 17 आपण रिजनल प्लॅन पहिल्या 3 वर्षात केले, जवळपास 200 प्लॅन केले. आणि मुंबईसारखी महानगरपालिका असेल, पुण्यासारखी असेल, जी अतिशय महत्त्वाची क्षेत्र आहेत, अशा जवळजवळ नाशिक असेल, संभाजीनगर असेल, सगळ्या क्षेत्राचे आपण विकास आराखडे हे मागे लागून त्याचा पाठपुरावा करून ते पूर्ण केले. आणि मला असं वाटतं की ते करत असताना विकास हा नजरेसमोर ठेवल्यामुळे, म्हणजे याचं आरक्षण बदल, त्याच्यावर टाक, त्याचं बदलून याच्यावर टाक असा विचार न करता ते केल्यामुळे एक त्या काळामध्ये कुठली एवढे विकास आराखडे तयार केले, कुठली कॉन्ट्रोवर्सी कधी तयार झाली नाही आणि चांगल्या प्रकारे आपण ते करू शकलो. आज मला असं वाटतं की आपण या सगळ्या अर्बनायझेशनच्या प्रोसेसमध्ये मोठ्या प्रमाणात नगरपंचायती तयार केल्या आहेत, नगरपालिका तयार केलेल्या आहेत. हे असं युनिट आहे की जिथे आपल्याला संधी आहे. आज प्लॅनिंग करून आपण तिथे योग्य इन्व्हेस्टमेंट करून त्याचा जो वाढता भाग आहे त्याला योग्य प्रकारे करता ईज ऑफ लिव्हिंग हे आपण त्या ठिकाणी आणू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की मोठ्या शहरांपासून तर लहान शहरांपर्यंत मोठ्या प्रमाणात याचा विचार हा आपल्याला केला पाहिजे. जसा उल्लेख PMRDAचा झाला की ज्याच्यात आता आम्ही स्ट्रॅटेजी केली की संपूर्ण डेव्हलपमेंट प्लॅन स्क्रॅप करून त्या ठिकाणी आता पहिल्यांदा रोड नेटवर्क तयार करायचं. आणि जसं अहमदाबादने केलं आहे, इंदोरने केलं आहे, त्या ठिकाणी टाउन प्लॅनिंग स्कीमचा आपण गेल्या अनेक वर्षात त्याचा वापर कमी करून टाकला आहे, पण तो मला असं वाटतं की इट इज अ बेस्ट इन्स्ट्रुमेंट की ज्यातनं आपण चांगल्या प्रकारे प्लॅनिंग करू शकतो. त्यामुळे तशा प्रकारे PMRDA आपल्याला कशा प्रकारे करता येईल, कारण आज आपण नवीन शहर PMRDA माध्यमातून किंवा नवीन अर्बन ॲग्लोमरेशन तयार करतोय आणि आजही तिथे आपण 6 मीटरचे 9 मीटरचे रस्ते करत राहिलो तर उद्याच्या पुण्याची काय अवस्था होईल. खरं फ्युचर पुणे ते आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्या दृष्टीनं खूप मोठ्या प्रमाणात हा सगळा विचार आपल्याला करावा लागेल. अर्बन ट्रान्सपोर्ट हा देखील एक अत्यंत मला असं वाटतं महत्त्वाचा मुद्दा आहे. मला आनंद आहे की काल परवाच आम्ही आपल्याकडे उमटा जी एक युनिफाईड ट्रान्सपोर्ट अथॉरिटी आहे त्याचा कायदा बनवण्याच्या संदर्भातलं प्रेझेंटेशन झालं आणि आता तो कायदा बनवायला आपण घेतला आहे. खरं म्हणजे वी आर लेट. आपल्याला हे 15-20 वर्षापूर्वी करायला हवं होतं, पण आपण बरेच काळ चर्चा करत राहिलो. पण आज अशा गोष्टी होत आहेत. आता उमटा झाल्यानंतर आज मला सांगताना आनंद आपण अल्टिमेटली जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे याच्यामध्ये जोपर्यंत एंड टू एंड सोल्युशन मिळत नाही तोपर्यंत पब्लिक ट्रान्सपोर्ट कधीच यशस्वी होत नाही. एखाद्या व्यक्तीला जर हे माहिती आहे की मला जिथे जायचं आहे तिथपर्यंत जाण्याकरता पूर्ण एंड टू एंड मला पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे तरच तो वापरणार आहे. नाहीतर मला जर ते उपलब्ध नसेल, म्हणजे मला एका ठिकाणी जायचं आहे मग तिथनं परत ऑटो घ्यायचा आहे असं जर करायचं असेल तर मग तो विचार करतो ना ऑटोनीच त्या ठिकाणी तो जातो किंवा स्वतःची प्रायव्हेट गाडी घेऊन त्या ठिकाणी जातो. तर मला असं वाटतं की हे जे काही एंड टू एंड पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे आपण आता त्याच्यामध्ये मुंबईमध्ये आता पहिला प्रयोग करतोय की ज्याच्यामध्ये जवळपास आता त्याचं ट्रायल्सही सुरू झाले आहेत. एका सिंगल तिकीटवर आपण सगळे पब्लिक ट्रान्सपोर्ट त्या ठिकाणी आणतो आहोत. म्हणजे मुंबईचं सबअर्बन रेल्वे जी मुंबईची लाईफलाईन आहे, मुंबईची बेस्ट जी दुसरी लाईफलाईन आहे, आता तिसरी लाईफलाईन मुंबईची तयार झालेली आहे ती म्हणजे मुंबईची मेट्रो, त्याच्यासोबत मोनो असेल, सगळ्या प्रकारच्या जेवढ्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे इन्क्लुडिंग आता जी वॉटर टॅक्सी आपण तयार करतो आहोत मुंबईमध्ये ज्याची सुरुवात करतो आहोत, या सगळ्या एका सिंगल तिकीट उपलब्ध असतील आणि कुठल्याही व्यक्तीला ॲपच्या माध्यमातून ट्रॅव्हल प्लॅन मिळेल. म्हणजे मी जिथे उभा आहे तिथनं मला जिथे जायचं आहे ते मी जर त्याच्यामध्ये एंटर केलं तर मला सांगितलेलं की तुमच्यापासून 200 मीटरवर मेट्रोचं स्टेशन आहे, इथपासून इथपर्यंत मेट्रो घेतली, तुम्ही बाहेर आलात तर तुम्हाला इथनं बेस्ट आहे किंवा कुठली जी काही बसची सर्व्हिस आहे त्या सर्व्हिसने तुम्ही जाऊ शकाल किंवा वॉटर ट्रान्सपोर्ट आहे तुमच्या गंतव्यापर्यंत. म्हणजे
कोणालाही 200-300 मीटरपेक्षा जास्त चालण्याची आवश्यकता पडू नये अशा प्रकारचं प्लॅनिंग हे आता जवळजवळ आपण करतोय. अर्थात मेट्रो आपली जशी डिलिव्हर होत जाईल तसं हे प्लॅनिंग अधिक मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारात वाढत जाईल आणि हे कम्प्लीट MMR रिजनमध्ये आपण करतोय. पहिल्या टप्प्यामध्ये पुढचे 6 महिने मुंबईमध्ये हे रोळणार आणि त्याच्यानंतर कम्प्लीट MMR मध्ये एक सिंगल तिकीटवर लोकांना प्रवास करता येईल. सिंगल ॲपवर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या प्रवासाचं प्लॅनिंग करता येईल आणि मग हळूहळू याच्यामध्ये बसेस वाढवणं असेल, त्याचं रूट ऑप्टिमाइझेशन असेल. आता आपल्याला टेक्नॉलॉजीने इतक्या चांगल्या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत की आपण अगदी 100% रूट्सचं मॉनिटरिंग करू शकतो. आज मागच्या काळात आपण गुगल सोबत एक त्या ठिकाणी करार केला आणि त्या करारातनं आपला जो लिगसी डेटा आपल्या समजा पुणे आहे तर पुण्याचा जो सगळा CCTVचा लिगसी डेटा आहे तो लिगसी डेटा AI थ्रू रन करून आपण एक्झॅक्टली जे ट्रॅफिक लाईट्स आहेत त्याचं सिम्युलेशन कसं करायचं, ट्रॅफिक लाईटचं त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, कुठल्या रोडवर जास्त आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे, कुठे ट्रॅफिक आपण डायव्हर्ट करू शकतो. तर अशा प्रकारे टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आज आपण बघतोय की PMPL सारखी एक व्यवस्था पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 शहरांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे चालली आहे. आता त्याला आपण आपल्या मेट्रोचाही जोड देतोय. या सगळ्याचं इंटिग्रेशन करणं, शेवटी मेट्रोचा जर आपण विचार केला तर जोपर्यंत मेट्रोला आपण फीडर्स देत नाहीत, आपल्या बसेस ज्या आहेत, बस सिस्टीम ही मेट्रोची फीडर सिस्टीम आपण उभी करत नाहीत, तोपर्यंत लास्ट माईल कनेक्टिव्हिटी, मेट्रोला लास्ट माईल कनेक्टिव्हिटी सगळ्यात महत्वाची असते. त्यामुळे ती लास्ट माईल कनेक्टिव्हिटी त्याला मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टीने मला असं वाटतं की अर्बन ट्रान्सपोर्टचं एक विशेष आपल्याला विचार आणि अर्थातच उमट्यासारख्या गोष्टी आपण केल्यानंतर आज जो आपला जो काही आपण एक ट्रान्सपोर्ट प्लॅन तयार करतो तो सगळा प्लॅन हा एखादी एजन्सी म्हणजे आता मुंबईमध्ये तो MMRDAने तयार केला आणि MMRDAचा आता ठीक आहे मेट्रोचं काम MMRDAकडे गेलं पण अदरवाईज MMRDAचा संबंध तर त्याच्यामध्ये कुठेतरी सिनर्जी आणणं, प्लॅनर्स जे आहेत प्लॅनर्स आणि जे ऍक्च्युली आहेत यांच्यामध्ये सिनर्जी आणणं हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. आणि तिसरा अत्यंत मुद्दा जो आपण या डायलॉगमध्ये घेतलाय तो म्हणजे अर्बन गव्हर्नन्स. मला असं वाटतं की महाराष्ट्राकरता तर अत्यंत महत्वाचं आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणात अर्बनाइज झाल्यानंतर अर्बन गव्हर्नन्सचं वेगळं स्ट्रक्चर आपलं उभं नाहीये. आपण ॲडहॉक सिस्टीमवर अर्बन गव्हर्नन्स उभा केलाय की झाली एक नगरपंचायत की कोणाला तरी पकड त्याला CEO बनवून टाक आणि त्याच्या अंतर कोणाला तरी देऊन, असं न करता एक नीट स्ट्रक्चर आपल्याला अर्बन तयार करावं लागेल. मला असं वाटतं की प्लॅनिंगच्या संदर्भात असेल किंवा आता टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण अगदी छोट्यातल्या छोट्या नगरपंचायतीचंही योग्य प्रकारे त्या ठिकाणी गव्हर्नन्स मॉडेल तयार करू शकतो जे एफिशियंट असायला पाहिजे. शेवटी अर्बन गव्हर्नन्समध्ये आज लोकांची अपेक्षा काय, इज ऑफ लिव्हिंग ही लोकांची अपेक्षा आहे. त्याच्यामुळे आपण काय डिलिव्हर करतोय, शेवटी सेवा देणाऱ्या संस्था या जर योग्य वेळ डिलिव्हर करणार नाहीत तर त्यातनं मला असं वाटतं की लोकांचा विश्वास त्या संस्थांवर राहणार नाही. आणि म्हणून हा देखील मला असं वाटतं एक महत्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये अर्बन गव्हर्नन्सला रिथिंक करणं, त्याचं रिइंजिनिअरिंग करणं. त्या दृष्टीने आता आपण जर एकूण व्यवस्था आपण उभी केलेली आहे ही जर महाराष्ट्रातली प्रशासकीय व्यवस्था जर बघितली तरी पूर्णपणे रुरल सेंट्रिक उभी केली कारण त्यावेळेसची ती आवश्यकता होती. अर्बनायझेशन हा चॅलेंजच नव्हता कारण आपल्याला ते करायचंच नव्हतं. आपल्याला असं वाटत होतं आपण हे थांबवून घेऊ अशा प्रकारची आपली एक बाळबोध असा समज होता. त्याच्यामुळे आपण त्याचं काही केलं नाही. पण आता आपल्याला ती व्यवस्था पूर्ण बदलावी लागेल आणि आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की अर्बनायझेशनच्या दृष्टीनं आपल्याला अर्बन गव्हर्नन्स मशिनरी आणि त्या गव्हर्नन्सचे इथोज हे आपल्याला नव्याने तयार करावे लागतील. मला असं वाटतं की त्याही दृष्टीने हा डायलॉग अतिशय महत्वाचा आहे. आणि शेवटी डिझास्टर हा एक अत्यंत महत्वाचा विषय तुम्ही घेतला. विशेषतः अलीकडच्या काळामध्ये फ्लॅश फ्लड्स हा सगळ्या महानगरपालिकांकरता किंवा अर्बन क्षेत्राकरता एक प्रॉब्लेम झालेला आहे. कारण जे जुने आपले नदी नाले ओढे होते त्यांचं किंवा जी ऍक्च्युअल आपल्या पाणी कॅरी करण्याच्या ज्या काही वाहिन्या होत्या याच्यावर अतिक्रमण झाल्यामुळे, कारण एक काळ असा होता की एवढी अवेअरनेस नव्हता त्यामुळे नाल्यावर भिंत टाकून दे, नाल्यावर स्लॅब टाकून द्या,
म्हणजे अनेकांना तर ते महत्वाचं काम वाटायचं की नाल्याचा वास येतो त्याच्यावर स्लॅब टाकून द्या. अनेक ठिकाणी ते नाले बंद होऊन गेले, अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये लेआउटला सँक्शन दिलं. त्याच्यामुळे आज वातावरणातल्या बदलामुळे पूर्वी एका दिवसात जेवढा पाऊस यायचा किंवा एका महिन्यात यायचा तेवढा 3 दिवसात येतो आणि त्यामुळे अशा प्रकारचे अनेक डिझास्टर्स आहेत की ज्याच्या संदर्भात प्लॅनिंग करणं, ज्याचा विचार करणं हे मला असं वाटतं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आज जे सगळे टॉपिक्स आपण घेतलेले आहेत, ठीक आहे, हा पुणे अर्बन डायलॉग आहे. पुणे अर्बन डायलॉगमध्ये समजा आपण एक थोडा पुणे सेंट्रिकही विचार करू, पण अर्थातच हा काही पुणे सेंट्रिक विचार या ठिकाणी होणार नाहीये. हा अर्बन डेव्हलपमेंटचे जे काही विषय आहेत त्या विषयांच्या संदर्भात आजची आव्हानं ही सगळ्या शहरांसमोर आहे, छोट्यातल्या छोट्या शहरापासून मोठ्यातल्या मोठ्या शहरापर्यंत. त्यामुळे हा पुण्यात होत असल्यामुळे हा पुणे अर्बन डायलॉग आहे. पण हा आपल्या अर्बन डेव्हलपमेंट आणि अर्बन गव्हर्नन्सच्या दृष्टीनं एक दिशादर्शक अशा प्रकारचा निश्चितपणे त्या ठिकाणी ठरेल हा मला विश्वास वाटतो. आणि मला म्हणजे खरं तर माझा कार्यक्रम 2दा बदलला. पहिल्यांदा उद्घाटनाला येणार होतो, मग आमची चर्चा आली आणि असं ठरलं की मी समापनाला आलं तर काय दिवसभरात झालंय ते मला ऐकायला मिळेल, त्यामुळे समापनाला येणार होतो. पण मग आमचे अध्यक्ष आले आणि त्यांच्यासोबत संभाजीनगरला एक कार्यक्रम लागल्यामुळे मला तिथे जावं लागतंय. अदरवाईज पूर्ण डायलॉगमध्ये या ठिकाणी बसून सगळे जे काही एक्सपर्ट्स आहेत, जे काही प्लॅनर्स आहेत त्यांचं ऐकायला मला आवडलं असतं. पण अर्थात मी करीर साहेब, मला पूर्ण अपेक्षा आहे की याचं जे काही कंपायलेशन आहे ते आपण जरूर आम्हाला ब्रीफ कराल. आणि सरकार म्हणून मी आपल्याला निश्चितपणे आश्वस्त करू इच्छितो की या डायलॉगचा जो काही त्या ठिकाणी जिस्ट असेल, त्यातनं ज्या काही अपेक्षा असतील, त्यातनं जे काही एक रोडमॅप असेल तो इम्प्लिमेंट करण्याकरता आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी कारवाई करू. या एका चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो. पुणे महानगरपालिकेला 75 वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल पुणे शहरातल्या नागरिकांचं मी मनापासून आणि महानगरपालिका प्रशासनाचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.